विंटरमध्ये काय लावते, कोणतं क्रीम लावते फेसला ते तुम्ही बघा. आणि तुमचं मनापासून स्वागत आहे ह्या व्लॉगमध्ये. सो मी तुम्हाला सर्व दाखवते मी लॅक्मेची कोणतं मॉइश्चरायझर यूज करते. मी तुम्हाला बोलली ना की मी कोणतं लॅक्मेचं पीच क्रीम यूज करते. सो हे बघा, स्किनसाठी मॉइश्चरायझरसाठी खूप चांगलं आहे विंटरमध्ये. सो पॅसिफिकली तुम्ही हे पीच मिल्क विटॅमिन ई जेल मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकताय. हे कितीचं आहे ते मी पण सांगते तुम्हाला, 65 रुपीजचं. सो वॉटेवर मी तुम्हाला ह्याच्या आतमध्ये ओपन करून पण दाखवते की हे मी अजून रिओपन केलं नाही आहे. सो तुम्हाला मी लवकरच हे ओपन करते, पुढे बघा तुम्ही. सो लेट्स गो स्टार्ट. होणार आहे तुम्हाला दिसत असेल. सो मी हे ओपन पण नाही केलं आहे, आता ओपन करते. हे बघा, एकदम जेल मॉइश्चरायझर आहे ना, खूप छान आहे. स्मेल खूप मस्त येतो आहे, मला खूप आवडतं. अप्लाय करूया फेसवर. सो हे पिंच ऑफ जेल आहे, ह्याचा यूज बघा एकदम रॉफली, एकदम स्ट्रक्चर पण एकदम मस्त आहे ह्याचं. सो पिंच ऑफच घेतलं. एकदम सॉफ्ट आहे, तुम्ही पण यूज करा नक्की. मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. एकदम मसाज करायचं, मग ते कसं पूर्ण फेसला अप्लाय होतं. सो एकदम पंच वाटतंय मला. एकदम म्हणजे एकदमच. सो मी हे तुम्हाला रिव्ह्यू करेन लवकरच, किती छान आहे. की माझे ग्लो किती फेसवरती आहे आणि एवढा पण छान आहे. हे खूपच मस्त आहे, मला तर खूपच आवडलेलं आहे. सो तुम्ही पण हे बाय करा, परचेस करा. ह्याचं काही साईड इफेक्ट नाही आहे, काहीच नाही आहे. सो तुम्ही हे परचेस करू शकता लॅक्मेचं. आणि एकदम सॉफ्ट आहे. तिथं लिहिलं आहे की 24 आवर्स राहणार आहे, पण हे 24 आवर्स नसतात, 2-3 आवर्स असेल. तर त्यानंतर तुम्ही पाण्याने वेप्स करून तुम्ही रिमूव्ह करू शकता. सो हे तुम्ही नक्की वापरा विंटरमध्ये तर वापरा. पॉन्ड्सचं पण असतं, खूप असतं. मी अजून घेऊन आली तर तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हे मॉइश्चरायझर विंटरमध्ये ऑइली स्किन, कुठलं पण स्किन टाईप असू दे, सर्वांना एकदम व्यवस्थित आहे. सो यूज करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे. बाय.